गर्दी बघा. पण काय पाऊस लवकर जाऊन फॉलो बिलो करा. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आपण आले आहोत, कुठे आलेत रे? तर आपण आले आहोत दादरमध्ये. आता लोअर पण आपण क्रॉस केला आणि पाठी बघू शकता तुम्ही, जीप रँगलर उभी आहे ती बघा पाठी ब्लॅकमध्ये. आणि आता आपण चालले आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या पाठपूजनला. आणि माझ्या जोडीला आहे हर्ष उर्फ कॅमेरोग्राफर. तुम्ही हाय बोला व्हिडिओमध्ये. तर नेहमीप्रमाणे तुम्ही पाहू शकता की इकडे ट्रॅफिकसुद्धा आहे बघा. आणि हा ब्रिज नेहमी ट्रॅफिकमध्येच असतो, म्हणजे या ब्रिजवर नेहमी ट्रॅफिकच असते. बघू आपण हळूहळू जाऊया. आपल्याला आहे ही फुटपाथ जी रोडच्या बाजूनी आहे आणि छानसा वरती ब्रिज आहे. आणि बघू शकता किती उंच इमारत आहे. जास्तीत जास्त 20-30 फ्लोअरपेक्षा जास्ती वाटते मला. तुम्ही पाहू शकता की काही जर असं जुनं असं आर्किटेक्चर आहे. एक चिमणी दिसते तुम्हाला. ब्रिज उतरतात आपल्याला लेफ्ट साईडला माझ्या दिसत आहे की गणसंकुलचा कारखाना आहे गणपतीचा. हे बघा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सुद्धा आपण येणार आहोत पुढे म्हणजे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये आपण गणेश मूर्तीचे आपण बघूया. विविध प्रकारच्या मूर्त्या कशा असतात, कसे डिझाईन असतात, कसे आकार असतात, ते आपणही बघायला येऊया एक दिवशी इकडे. पण आता आपलं सध्या लक्ष आहे की चिंचपोकळीचं पाठपूजन बघायला. ते लेफ्टला तुम्ही पाहू शकता की तेजूकायाचं सुद्धा काहीतरी आहे इकडे. तिथे सुद्धा पाठपूजन आहे असं वाटतंय मला. आणि सराव शुभारंभ पण आहे इकडे. आपण आता पुढे जाऊया हळूहळू. माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता की इकडे लालबागच्या राजाचं मखराचं म्हणजे ते बाहेरचं जे असते चौकोन ते तयार होत आहे. हे बघा इकडून आहे लालबागच्या राजाची मेन एंट्रेन्स माझ्या अकॉर्डिंग. आणि इथेच ते दरवर्षीप्रमाणे इथे काय ना काय नवीन कलाकारी करतात. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तिकडे असं ब्लॅक असं केलेलं आणि त्याच्यावरती एक मोठा गणपती होता जे या ब्रिजवरून एक नंबर दिसत होता. ते बघा हा तो ब्रिज आहे जिथून सगळं दिसत होतं तेव्हा. हे ते आहे मेन एंट्रन्स दरवाजा. आणि आपल्याला आता पुढे सरळी जायचं आहे ह्याच्या पण. हे बघा इकडेच जिकडे आपलं लाईनमध्ये आपल्याला थांबावं लागतं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. खूप मोठी लाईन असते. कधी 3 तास लागतात, कधी 4 तास लागतात, कधी 1 तासातही होतं, कधी अख्खा दिवसही जातो. डिपेंड करतं गर्दीवर किंवा मॅनेजमेंटवर आणि लोकांच्या कॉपरेशनवर सुद्धा. सो तुमचा एक दिवस चांगला निवडा, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही डिसाईड करून या की कधी यायचं. आणि सगळे प्रिपेअर्ड राहा की आपलं चपलाही तुटू शकतो, काही तुटू शकतो, त्यासाठी सगळं प्रिपेअर्ड होऊन यावं. हे बघा किती ट्रॅफिक आहे बघू शकता. गाड्यांचा आवाज कंटिन्युअसली येत आहे. ह्या वर्षीसुद्धा आम्ही आगमनाला येणार आहोत. ते पण खूप मजेत आणि दणक्यात असतं. तेही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा. ते बघा अजून गेले 10 मिनटं झाले आम्ही चालतो आहे अजून. तर अजून थोडंसंच आहे आणि पुढून एक राईट टर्न आहे जिकडे आपल्याला जायचं आहे पाठपूजनला. राईट टर्नच आहे ना पुढचा वाला. हां ठीक आहे. बघा याच्या पुढचा राईट टर्न आपल्याला जायचं आहे. तर गाईज तुम्ही पाहू शकता एक बघा समोर जे दिसतं आहे तेच आहे आपलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पाठपूजनचं. अरे वा काय केलं आहे व्हिडिओमध्ये. आणि हे बघा ही जी पाठीची गल्ली दिसते तुम्हाला ती पूर्णपणे भरणार आहे पुढे जाऊन. आता आपण बघूया बघा पाठपूजन सोहळ्याला आले आहोत. आणि गर्दी थोडीफार दिसते. आगमनला खूपच गर्दी असते कारण का हा रोड पूर्ण क्राऊडेड असतो. आणि पाठीमागे जरा कॉपरेट करत आलं की मला ते ट्रॅफिकसुद्धा आहे. आणि बघत चालत मला बघू द्या. हो कधीतरी असं शिकणार आहे मी. असं बाहेर पब्लिकली आज पहिल्यांदा असं स्पीक करतो की डायरेक्ट कॅमेरा घेऊन असं पब्लिकली बोलतो आहे. तर प्लीज सपोर्ट. ज्या तुमच्या प्रोत्साहनामुळे मी अजूनही असं करू शकतो. हे बघा हाच तो रोड आहे जिकडे पूर्ण भरणार आहे पुढे जाऊन. काय बघा हा पण त्याचे मोमेंट्स कॅप्चर करतो आहे. मीही माझा ब्लॉग कॅप्चर करतो आहे. मी ब्लॉग्स थ्रू कवरअप करणार, तो त्याचे इंस्टाग्राम रील्स थ्रू कवरअप करेल. आणि फायनली गर्दी दिसते आपल्याला चालू झालेली आहे. अर्धी लोक निघत आहेत का मला ते समजत नाही. आणि निघताना मी एंट्री मारलेली आहे त्याच्यात. हे बघा चला आपण हळूहळू पुढे जाऊ. हवासुद्धा खूप आहे आणि माझा टकलू दिसतो आहे. दाराच्यासुद्धा लागला आहे. कोणी मारला का माहिती. शाळेतचे तो प्रोटेस्टमध्ये सुद्धा गेला होता दिल्लीचा. चला आता आपण प्रवेश करूया या बॅरिकेडच्या बाहेर आणि बघूया नक्की पाठपूजन सोहळा कसा चाललेला आहे. चला गर्दी बघा चालू झालेली आहे आणि आम्ही आता प्रवेश केलेला आहात बॅरिकेडच्या. हे बघा एवढी सगळी गर्दी आहे आणि इथे आहे ते पाठपूजन सोहळा.
कॉपीराईट येऊ शकतो. ठीक, आपण मॅनेज करू. असं छानसं नृत्य सुद्धा चाललेलं आहे इकडे. पाठपूजनचं दर्शन घ्यायसाठी लाईन खूप दिसते इकडे आपल्याला. खूप सारी लाईन. तर लाईन कुठली ती नाही समजत आहे. इकडे पण एक लाईन आहे, इकडे सुद्धा लाईन आहे. आता तिकडे पाठवला त्या असेल ना, तिकडून लाईन हे तिकडून लाईन आहे. हां लाईनीत जाऊ. इकडून कट मारू गर्दी बघा. काय बोलू काय बोलू. एकदम गंभीर विषय भाऊ. इकडे एक सिंगर भेटले. गंभीर विषय इथे. पण काय भाऊ पाऊस पडतो आणि चिरली भाऊला लवकर जाऊन फॉलो बिलो करा आणि जरा 4-5 जाऊन. तुमचं चॅनलचं पण नाव सांगा इकडे. माझं एवढं काय नाही गरीब. बोला याचं चॅनल माझ्यापेक्षा खूप जास्त ग्रो केलेलं आहे. साई सेनावरती माझी गाणी येतात. मी त्यांचं लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. तुम्ही जाऊन त्याला सबस्क्राईब करा. आणि उद्या आपल्या शॉपची ओपनिंग आहे तर नक्की जा. आणि आपल्या भाऊला डेट काय उद्याची डेट काय. आज काय भाऊ आहे उद्या 26 आहे. उद्या 26 ला याचं शॉपचं ओपनिंग आहे. कुठे घाटकोपरला. त्याला तुम्ही भेट द्या शॉपला आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. पहिल्या दिवशी अनलिमिटेड जेवण आहे. या अख्खा गावाचा भंडारा भरला भावाने. सगळ्यांनी यावे. पूर्ण गावाला भंडारा भरलाय. पूर्ण गावाचा. आणि इकडे जोरात पाऊस चालू झालेला आहे बघू शकता. पहिल्यांदा क्राऊड मध्ये बोलतोय मी. या पावसालाही आनंद झालाय कारण की चिंतामणीचा पाठ्यमध्ये सोहळा आला. गर्दी. माझा भाऊ पुढे राहिला, मी पाठी राहिला यांच्याबरोबर. पूर्णपणे मस्ती चालू आहे. आम्ही फक्त उभे आहोत. पाठून धक्का मारला का आम्ही डायरेक्ट पुढे जातो. कुठे आलाय. अरे भाऊ मी चिंतामणीच्या दर्शनाला आलोय. पाठ्य मम्मीला निरोप द्यायचा तुला. मम्मीला निरोप देतोय. मम्मी अरे घरी जाऊन मारणार आहे मम्मी. पावसात भिजत आलं. मी तर न सांगता घरून निघालाय. प्रसाद मिळालेला आहे आम्हाला पाठपूजन सोहळ्याचा. तर लाईनीतून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. गर्दी बघा. पूर्णपणे गर्दी आहे पण फायनली आमचं दर्शन भेटलं. हां त्यातून घे. इकडून कुठे काहीच नाही बघ, बंद आहे. अरे झालं तुझं पण. तुझं घरी झालं. आता निघालेलो आहोत. हे बघा आम्हाला प्रसाद सुद्धा भेटलेला आहे. छानसं दर्शन झालेलं आहे. तर चपला घ्यायला जाऊया. पहिला आपल्याला फिरून जावं लागेल थोडंसं. फायनली चपला भेटलेल्या आहेत आमच्या. काय चपला हातात घेतो. पाठवा त्यांनी. हा बघा पब्लिक. हा सगळा पब्लिक आहे.
परत पावसाने परत जोर दाखवलाय. हे चल पहिला शेडमध्ये जाऊ चल. शेडमध्ये जायला लागेल आता पहिला पाऊस परत जोरात आला. हा बघा पब्लिक एवढा आहे. तू आत्ताच टाकली बघणारे बघतीनच. फायनली आता आपण घरी पोचलेलो आहोत. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाका की पुढची व्हिडिओ काय असायला पाहिजे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत चला बाय बाय.